जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून या संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू झालेला आहे। महापालिका निवडणुकीसाठी महायुती होण्याचा तिढा अद्यापही स्पष्ट झालेला नसून या संदर्भात आज भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। महायुती करण्यासंदर्भाच्या या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली असून कोणाच्या वाट्याला किती जागा आल्या हे अद्याप कोणत्याही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासोबत चर्चा करणे अद्याप बाकी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेकडून आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली असून आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपतर्फे आपली भूमिका माध्यमांना सांगितलेली आहे। भाजप शिवसेनेची या ठिकाणी बैठक समाप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे। आता राष्ट्रवादीशी चर्चा काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा संपन्न झाल्यानंतर तिघांचे झालेले आकडे फायनल या ठिकाणी प्रेसद्वारे कळवले जातील। ठरलेलं आहे, पण आता एक पक्षाशी बोलणं राहिलं असल्यामुळे तिघांचा आकडा फायनल झाल्यानंतर आकडा आमचा दोघांचा फायनल झालाय, पण त्यांच्याशी जो आकडा फायनल होईल त्यावेळेस आम्ही तिघांची यादी या ठिकाणी जाहीर करू। यादी आता प्रथमतः बैठक होणं तर महत्वाचं आहे ना, त्याच्यानंतर मग उमेदवारांची आमची यादी तयार होईल, त्यांची होईल, तरी 2-3 दिवस लागणार। नाही आता चर्चेला सुरुवात होईल। या ठिकाणी आता आमच्या पक्षातर्फे चंदू अण्णा असतील, किशोर अप्पा असतील, अमोलदादा असतील किंवा आमचे जिल्हा प्रमुख असतील, याकडे भाजपतर्फे आमदार मंगेश दादा असतील, राजू मामा असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील, अशा पद्धतीने आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जशी बैठक झाली तशीच बैठक राष्ट्रवादीशी होईल आणि त्यांनाही सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी महायुती करावी जो आदेश दिलेला आहे त्याच्याकरता आम्ही सगळे पत्ते पाळून आहोत। ठाकरे बंधूंची युती झाली याच्याकडे कसं बघता आपण? एकदम चांगलं झालं, छान झालं। आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बैठक आता संपली। त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यासोबत युती करण्याचा हा आमचा सामूहिक निर्णय झाला आहे। तो गुलाब भाऊंनी पण घोषित केलेला आहे। आता अजून आमची राष्ट्रवादीसोबत बैठक झाल्यानंतर त्यांचा काय निर्णय होतो तो देखील आम्ही सामूहिक तोही कळवण्यात येईल। शिवसेनेसोबत तर आमचं जुनं अलायन्स असल्यामुळे तिथं लवकर जुळलं। राष्ट्रवादीसोबत पण आमचा प्रयत्न असेल, त्यांचं सगळ्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी कायम करत आली आहे, करत राहील, हा प्रयत्न आमचा असणार आहे। आणि त्यांचा तो सन्मानजनक तोडगा कसा काढता येईल तो देखील आज उद्यामध्ये बैठक जर झाली तर तो देखील कसा काढता येईल त्याच्यावर आमचा प्रयत्न असणार आहे। अजून जोपर्यंत राष्ट्रवादीचं संपत नाही तोपर्यंत जागा किती घ्यायचे याच्यावर एकमत करणं आता तरी मला असं वाटतं की योग्य होणार नाही। त्यामध्ये गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊ यांनी सगळ्यांनी असं ठरलं की पहिले आता आपली युती करायची ही घोषणा करायची आणि नंतर राष्ट्रवादी सोबत बैठक झाल्यानंतर स्थानिक आमदार राजू मामा असतील, जिल्हा अध्यक्ष, सगळे प्रमुख लोक म्हणजे भाजपाकडनं, राष्ट्रवादीकडनं गुलाब भाऊ असतील, चंद्रकांतजी साहेब असतील, सगळेजण, सोनवणे साहेब, सगळेच जण याच्यावर हे निर्णय अधिकृत तेही त्यांच्याकडनं घोषणा करतील।